नमस्कार, गुड मॉर्निंग. मी ऋतुजा कदम. 7 सालाम या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. राज्यासह देश विदेशातील घडामोडींचा वेगवान स्वरूपात आढावा घेणार आहोत आणि काही महत्त्वाचे अपडेट सविस्तर पाहणार आहोत. मात्र त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर. बिहार निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसची आज दिल्लीमध्ये बैठक. 61 उमेदवार त्यांच्या मतदारसंघातील अहवाल सादर करणार. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे उपस्थित राहणार. अंजली दमानिया आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी करणार. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सभांचा धडाका. फडणवीसांच्या हिंगोली, लातूर आणि बदलापुरात सभा, तर शिंदेंची नंदुरबार, जळगाव, संगमनेर आणि अहिल्यानगरमध्ये प्रचार सभा. डॉक्टर गौरी आत्महत्येप्रकरणी आरोपी अनंत गर्जेची पोलीस कोठडी आज संपणार. आज कोर्टात हजर करणार. मानसिक आणि शारीरिक छळ करून आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा अनंतवर आरोप. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ईव्हीएमवर की मतपत्रिकेवर होणार याबाबत आज निर्णयाची शक्यता. काँग्रेस नेते सचिव गुडधे पाटील यांची याचिका. शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जवसुलीला पूरपरिस्थितीमुळे स्थगिती. सरकारकडून कर्जवसुलीला 1 वर्षाची स्थगिती. निवडणुकीच्या तोंडावर सरकारचा मोठा निर्णय. प्रारूप मतदार याद्यांवरील हरकतींसाठी 7 दिवसांची मुदतवाढ. निवडणूक आयोगाकडून विरोधकांची मागणी मान्य. हाँगकाँगच्या ताई पो परिसरातील इमारतीला भीषण आग. आगीत अग्निशमन दलाच्या जवानांसह 44 जणांचा मृत्यू, 45 जण जखमी. महिला प्रीमियर लीगच्या 4थ्या सीझनसाठी आज मेगा लिलाव. 277 क्रिकेटर्सवर बोली. 194 भारतीय तर 66 विदेशी क्रिकेटर्सचा समावेश.